प्रश्न पहिला, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आत्माराम पांडुरंग. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आत्माराम पांडुरंग. प्रश्न दुसरा, भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? तर योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न तिसरा, राहू या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? राहू या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, NS इनामदार. प्रश्न चौथा, ब्रह्मपुत्रा नदी ही भारतात खालीलपैकी कुठल्या प्रदेशातून प्रवेश करते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अरुणाचल प्रदेश. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अरुणाचल प्रदेश. प्रश्न पाचवा, सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे? सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रत्नागिरी. प्रश्न सहावा, आदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अनादर. प्रश्न सातवा, 1840 मध्ये परमहंस सभा या सुधारक संघटनेची स्थापना कोणी केली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, दादोबा पांडुरंग तरखडकर. प्रश्न आठवा, भारतातील पहिले वैद्यकीय शहर इंद्रायणी मेडिसिटी कोठे स्थापन होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पुणे येथे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पुणे. प्रश्न नववा, 1905 मध्ये हिंदू विद्यापीठाची स्थापना करण्याची संकल्पना कोणी मांडली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पंडित मदन मोहन मालवीय. प्रश्न 10वा, कुणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राज्याचे राज्यपाल. प्रश्न 11वा, आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान कुणाला दिला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, केशवसूत. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, केशवसूत. प्रश्न 12वा, पतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, उन्नती. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, उन्नती. प्रश्न 13वा, दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कुठून सुरू केली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, चंपारण्य येथून सुरुवात केली. प्रश्न 14वा, कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी होती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राजगड. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राजगड. प्रश्न 15वा आणि शेवटचा प्रश्न, संत एकनाथ महाराज यांचे समाधीस्थळ कोठे आहे? संत एकनाथ महाराज यांचे समाधीस्थळ कोठे आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पैठण.